हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे। आली आहे पुन्हा एकदा लगेचच तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन, कारण आमच्याकडे चालू आहे आता वाढदिवसाचं सीझन। तर एका मागे मग आमच्याकडे वाढदिवस आहेत। तर 15 ऑगस्टला झाला होता सासऱ्यांचा वाढदिवस आणि लगेचच 21 ऑगस्टला आहे किंवा होता सासूबाईंचा वाढदिवस। तर त्यासाठी मी पुन्हा एकदा इकडे केक प्रिपरेशन करते। माझा टर्न टेबल तुटलेला आहे, त्यामुळे मी हे जुगाड करते, ते म्हणजे खाली तवा ठेवलेला आहे, वरती पोळपाट आणि माझं केकचं काम चालू आहे। एकदम इझिली ते फिरतंय, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही। त्यामुळे कसं बिगिनर्स असतात त्यांना कधी कधी प्रॉब्लेम येतो की आमच्याकडे टर्न टेबल नाही, तर केकचं कसं सुरू करायचं। पण अशा प्रकारचे ट्रिक्स वापरून तुम्ही नक्कीच तुमचं जे काही काम असेल ते सुरू करू शकता। सुरुवातीला सगळ्या गोष्टी घेण्याची आवश्यकता नसते, बट आता माझा तुटलाय म्हणून मला ऑप्शन नाही। ओके, नाव दिस इज द नेक्स्ट डे आणि आता आम्ही चाललो आहोत घरी। गुड मॉर्निंग। तर मी आता निघालेली आहे, म्हणजे घरी जायला निघाली आहे। काल केक बनवला माझा, अर्धा असा केक झालेला आहे, म्हणजे डिझाईन वगैरे करायची राहिलेली आहे। आणि आता घरी चालले, कारण सकाळी मम्मींचे जे शाळेतले आहेत, म्हणजे त्या टीचर होत्या, रिटायर जे आहेत ना सगळे, तर ते सेलिब्रेट करायला येणार आहेत आणि मग त्यांच्यासाठी नाश्ता वगैरे करायचा आहे इडलीचा। सो रात्री मम्मींचा फोन आला होता, तर आता मी सगळं माझं बॅग वगैरे भरून निघालेली आहे। तर बहुतेक मी रिटर्न येईल, कारण माझं केकचं काम अर्ध आहे आणि आणखी एक काम दिलेलं आहे मला महत्त्वाचं, ते म्हणजे जेनीचं। ताई नाही येत घरी, सो जेनीला जेवायला द्यायचं आहे। आता सकाळचा नाश्ता देऊन आलेली आहे, दुपारचं द्यायचं आहे। तर आता बघते कसं काय मॅनेजमेंट होती। चलो, हे गेलेले आहेत जिलेबी किंवा मिठाई वगैरे घ्यायला। चलो भाई साहब, लेट हो रहा है। स्वरा पण गेली आहे स्कूलमध्ये, ती आता डायरेक्टली या घरीच येईल स्कूलमधून। सो आत्ता मी पोहोचलेली आहे घरी आणि लगेच आल्याला कामाला लागलेली आहे, कारण सकाळच्याच वेळेत सगळे शिक्षक येणार आहेत, जे काही रिटायर्ड आहेत ते। आणि मस्तपैकी आता मी इकडे खोबऱ्याची चटणी, लसूण वगैरे सोलून ठेवलेलं आहे, खोबऱ्याची चटणी करणार आहे। इडली सांबार, इडलीचं दळून वगैरे मम्मींनी ठेवलंच होतं रात्रीच, म्हणजे ते व्यवस्थित छान फुगलेलं सुद्धा आहे। तर आता मी पटापट इडल्या लावते, सांबार करते आणि चटणी। सो अशी काहीशी माझी घाई चालू आहे। मध्येच लाईटसुद्धा गेली होती, सो सगळी गडबड झाली जरा, बट ठीक आहे, सगळं काही व्यवस्थित वेळेवर झालेलं आहे। म्हटलं ते नाश्त्याची तयारी करते। सो इकडे आता मम्मीजींचे सगळे जे शिक्षक मित्र वर्ग आहेत ते आलेले आहेत, काही त्यांच्या खास जवळच्या मैत्रीणसुद्धा आहेत। तर सगळे जे रिटायर्ड पर्सन आहेत ते आता म्हणजे त्यांनी नवीन एक उपक्रम सुरू केलेला आहे की ज्यांचे वाढदिवस असतील त्यांच्या घरी जायचं सकाळी शुभेच्छा द्यायला। आणि मग अर्थात आपल्या घरी आलेत तर त्यांचा पाहुणचारही तसा करायलाच हवा। तर मग व्यवस्थित त्यांना इडलीचा नाश्ता केलेला आहे, भरपेट असा। आणि या ज्या फर्स्ट उभ्या आहेत ना मम्मींच्या शेजारी, त्यांच्या मुलीने किंवा त्यांनीच म्हणू आपण, त्यांना छान अशी ती अम्ब्रेला दिसते ना छत्री, तर ती कस्टमाइज छत्री आहे, गिफ्ट केलेली आहे। त्याच्यावर कविता लिहिलेली आहे, नभ उतरू आलं असं। तर त्याचे मी छान छान नंतर त्यांना रील्स बनवून दिले, त्यांना खूप आवडले। तर हे सगळे शिक्षक वर्ग आहेत त्यांचे, आणि ते स्वतः हे शूट करत होते सर। सो मीही त्यांना सकाळीच, मग त्यांनी सांगितलं तर मीही औक्षण वगैरे करून घेतलं। त्यांनीही काही भेटवस्तू त्यांना दिल्या, काहींनी रोप दिले, काहींनी शॉल वगैरे असं, काहींनी छत्री। सो असा कार्यक्रम छान असा सकाळचा पार पडलेला आहे। आणि हा नाश्ता, इडली, चटणी, शिरा, गुलाबजाम मम्मींनी केलेले होते, तर ते। मी आता आली आहे घरी आणि घरी चालू आहे आता पुन्हा काम। इकडे छोले लावलेले आहेत, तिकडे मसाला चालू आहे, लसूण मम्मीने सोलला होता तोपर्यंत। आता पुढची काम।
आजच्या धावपळीच्या दिवसामध्ये शेवटी माझा केकही बनवून झाला. सकाळी इकडे येऊन नाश्त्याचीही तयारी केली, इडलीच्या वगैरे, आणि संध्याकाळचा सगळा स्वयंपाकही झालेला आहे. आणि हे करता करता की म्हणजे कोणी ना कोणी येणं चालूच होतं. तर संध्याकाळीही मम्मींच्या म्हणजे ज्या फ्रेंड्स आहेत, टीचरच आहेत त्या पण रिटायर्ड, तर त्या येऊन बसल्या होत्या. त्यांना जेवणाचा खूप आग्रह केला, बट त्या काही थांबल्या नाही. बट मग नाश्ता पाणी याच्यामध्ये एवढा वेळ झाला, शिवाय स्वराच्या पप्पांना यायला वेळ झाला. तर आम्ही लिटरली 11 वाजता हा केक कापतो. आणि तुम्ही म्हणाल हे दोघींचं काय चाललं आहे, तर उद्या म्हणजे आज आहे 21 ऑगस्ट आणि 22 ऑगस्टला असतो आमच्या मामींचा बर्थडे. ओके, ज्यांच्याकडे आम्ही रक्षाबंधनला जातो यांच्या मामी, तर त्यांचाही वाढदिवस असतो. तर त्यांचाही इथेच सेलिब्रेट करून घेतला. म्हटलं आता 1च तास राहिलेला आहे बर्थडेला, तर मग त्यांचाही बर्थडे सोबतच करून घेतलेला आहे. तर मला माहिती नव्हतं त्या येणार आहेत म्हणजे एवढ्या उशिरा, नाही तर मम्मी आणि मामी पण खाली केकवर लिहिलं असतं मी. सो अशा प्रकारे आमचा फायनली बर्थडे साजरा झालेला आहे. आणि जेवणामध्ये मस्तपैकी छोले, पुरी, श्रीखंड असा बेत केलेला होता. कारण आम्ही दरवेळेस काय करतो, दरवेळेस म्हणजे व्हेज जर करायचं राहिलं किंवा व्हेजचा वार असला की पावभाजी किंवा मिसळ हे 2 आयटम ठरलेले आहेत. कारण बड्डे वगैरे असला का कसं मग एक दिवस घरातल्या लेडीजलासुद्धा थोडासा आराम, म्हणजे सगळ्यांचा कोणाचाही बड्डे असू दे, एक दिवस आराम बाहेरून मागवलं जातं किंवा मग हॉटेलला वगैरे जाणं होतं. तर आता सध्या पाऊस पण खूप चालू आहे, त्याच्यामुळे बाहेर आम्ही काही गेलो नाही आणि दिवसभराची गर्दी चालू होती येणं जाणं. तर मस्तपैकी मग मीच माझ्या हाताने छोले, पुरी, जिरा राईस केलेला आहे. तर मस्त असा बेत, आळूवडी आणि श्रीखंड बाहेरून आणलं गेलं होतं. तर असं काहीसा आमचा वाढदिवस झालेला आहे छानपैकी. तुम्हाला कसा वाटला? आणि हा धावपळीचा दिवस, माझा केक, हा बर्थडे, ही सगळी तयारी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. सो आता आम्ही फायनली सगळं आवरून वगैरे निघालेलं आहे. मी आता घरी. तर तुम्हाला करते टाटा बाय बाय. आनंदी राहा, खुश राहा, असेच माझे ब्लॉग्स बघत राहा आणि पसंती दर्शवा. बाय बाय. सबस्क्राईब पण करा. अन्वी किधर गई? अरे रे रे, अरे रे 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 रे.